नमस्कार मित्रांनो, तर हा व्हिडिओ आहे 10 ऑगस्टचा म्हणजे संडेचा आणि संडे पूर्ण अगदी माझ्या मनासारखा झाला. जसे सगळे मी गोष्टी लिहिल्या होत्या तशा सगळ्या टिक होत गेल्या. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्लॉग शेअर करूया. दिवसाची सुरुवात तर माझी पावभाजीने झाली. ॲक्च्युली मला पावभाजी बनवायची नव्हती. मला बनवायचा होता मसाला पाव. कारण पावभाजीसाठी खूप साऱ्या व्हेजीस लागतात, म्हणजे जनरली आपण वापरतो. पण तेवढा काही माझ्याकडे नव्हता. पण परत विचार केला की ठीक आहे ना, खूप सारं आहे, एखाद दुसरी गोष्ट नसेल तर काय हरकत आहे. म्हणून मग मी परत विचार बदलला आणि परत बटाटे उकडून घेतले 2 आणि पावभाजीच बनवली. आणि ही जरा वेगळ्या पद्धतीने बनवली, म्हणजे रेसिपी शेअर करत नाही या व्लॉगमध्ये. पण नाश्ता तर सकाळचा मी तोच केला आणि दुपारी आम्ही मसाला पावसुद्धा केला. त्यामुळे एका ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी माझ्या पॉसिबल झाल्या. कशा तर मी काय केलं, आपण नॉर्मली पावभाजी बनवतो ना तशी पातळ पावभाजी नाही बनवली, तर मी ड्राय अशी आपण सुकी भाजी बनवतो ना तशी बनवली आणि खूप अशी छान अशी परतून ठेवली, जेणेकरून ती मला फ्रीजमध्ये 4-5 दिवसांसाठी किंवा इवन 8 दिवसांसाठी सुद्धा डीप फ्रीजरला आपण स्टोअर करून ठेवू शकतो. आणि काही दिवसांनी पुन्हा फक्त गरम पाणी आणि थोडेफार मसाले ॲड करायचे असतील, बटर ॲड करायचं असेल तर ते करून पुन्हा एकदा पावभाजी बनवू शकतो किंवा मसाला पाव बनवू शकतो किंवा त्याचा पराठा. तर मी याचं तसंच केलं, म्हणजे जे मी ठेवलं ना नंतर त्याचं दुपारी मी मसाला पाव बनवला आणि त्यातून पण उरली होती ती मी ठेवली आणि 2 दिवसांनी अगदी मंगळवारी म्हणजे ऑलमोस्ट तेव्हा मी काय केलं की त्याचा पराठा बनवला. तर इतकं म्हणजे ते सोपं आहे आणि खूप टेस्टी. टेस्टमध्ये कुठंच काही फरक नाही आहे. इथं मी फक्त काय तर फ्लॉवर, वाटाणा आणि गाजर वगैरे नाही वापरलं, बाकी तर सगळ्या व्हेजीज वापरल्या. आणि चॉपिंगला आणि कटिंगला किती वेळ जातो आणि सकाळी सकाळी ओवी एवढी क्रँकी झालेली, ती मला कामच करू देत नव्हती. एरवी तर मी खूप पेशंटली तिला हँडल करते, सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणेच करते. पण संडे होता, मला पण थोडं सगळं काम आवरायचं होतं, थोडं रिलॅक्स व्हायचं होतं. आणि मग संध्याकाळी इव्हिनिंगला आमचा प्लॅन असतो की बाहेर जायचं वगैरे, थोडंफार तिलाच घेऊन, म्हणजे तिच्यासाठीच. मी सुद्धा संडेलाच बाहेर पडते, कारण अहोंचा जॉब आहे, त्यामध्ये फक्त संडेला सुट्टी असते आणि त्यांना आरामही करायचा असतो आणि आमच्या दोघींना बाहेरही घेऊन जायचं असतं, सगळ्याच गोष्टी असतात. तर थोडंसं रिलॅक्स वगैरे होऊन मला जायचं होतं आणि ती सकाळी सकाळी उठल्यापासून रडत होती आणि ती कोणाकडेच राहत नाही. मग माझी थोडी चिडचिडच झाली, म्हणजे दिवसाची सुरुवात तशी घाण झाली पण दिवस खूप छान गेला. तर मी थोडीशी तिला ओरडली, ती रडली पण आणि मला त्याचं नंतर गिल्ट पण आलं. पण ठीक आहे यार, तुम्ही जर 24 तास तुमचं बाळ सांभाळत असेल ना तर ह्या गोष्टी होत राहणार आहेत आणि तेवढं तर एका आईला सगळेजण समजू शकतातच. तर सॉरी बाळा, मी तुझ्यावर खूप रागवले. आणि मग मी काय केलं, सकाळी मग नाश्ता वगैरे झाला, सगळं आवरलं, पाव वगैरे गरम करून घेतले आणि नाश्ता करून घेतला आणि दुपारची जी काही माझी कामं होती ना ती सगळी आवरली. त्या सगळं काम आवरताच मला म्हणजे 3-3:30 वाजले. मग दुपारी मी तो मसाला पाव वगैरे बनवला. मग त्यानंतर लगेच चहा ठेवला, कारण 4 वाजून गेलेलं आणि आम्हाला बाहेर पडायला ऑलमोस्ट 5:35 झाले. तर आज आम्ही कुठे गेलो होतो, हे एक छान लोकेशन आहे, पण मी तुम्हाला नाव नाही सांगणार. तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे नाव वगैरे दिसलं किंवा तुम्ही पुण्याचे असाल आणि ह्याच एरियात पाषाणबाणे अराउंड कुठे राहत असाल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं की लोकेशन कुठली आहे. आम्हाला जायला झाला होता वेळ. मला फक्त अट्रॅक्शन वाटत होतं, कारण लास्ट संडेला म्हणजे 3 ऑगस्टच्या संडेला जेव्हा आम्ही स्वामीनारायण टेम्पलला गेलो तर तेव्हा जाता जाता मी हे पाहिलं होतं आणि तिथं गर्दी दिसत होती. म्हटलं गार्डन दिसतंय आणि बाहेर वाजलं लेक वगैरे आहे, तर म्हटलं ठीक आहे आपण जाऊन पाहूया. तर मग ते पॉसिबल करायचं होतं, पण टायमिंग काय माहिती नव्हतं. तर टायमिंग होतं 6च, म्हणजे क्लोज टाईम होता 6चं, 4 ते 6 ते ओपन असतं आणि आम्हाला जायला ऑलमोस्ट 5:40 वगैरे झाले, 20च मिनटं झाले. आणि अगदी सुरुवातीला जातानाच सेंटरलाच तिथं सगळं किड्स प्ले एरिया वगैरे होतं, तर ते सगळं प्रॉब्लेमच झालं. ओवी तिथून हलायला मागे ना, मला तर पुढं बघायचं होतं, कारण मी पहिल्यांदा आले आणि एवढ्या वर्षात म्हणजे हे इथं लहानाचे मोठे झाले पण हे सुद्धा गेले नव्हते. तर तिथं मला जायचंच होतं आणि तो भाग एक्सप्लोअर करायचा होता आणि ओवीला तिथून हलायचं नव्हतं. तर असा सगळा प्रॉब्लेम झाला. पण अगदी 20 ते 25 मिनटातसुद्धा मी ते बऱ्यापैकी एक्सप्लोअर केलं, कारण आम्ही तिथे 6ला म्हणजे 6ला बाहेर आलो नाही, 6:10 नंतर सिक्युरिटी आले आणि सगळ्यांना बाहेर वगैरे काढत होते. तर त्या दरम्यान जेवढं मला शक्य झालं तेवढं मी शेअर केलं. आणि दुपारी मी थोडंसं बॅलन्स करण्यासाठी हे काजू कतली वगैरे पण ठेवली होती. तर ही आहे बघा लोकेशन आणि मी ते 5:40ला पोहोचलो होतो. सुरुवातीच्या भागालाच बघा की खूप गर्दी होती, लोक रिटर्न चाललेले आणि आम्ही आत चाललेलो. सुरुवातीला किड्स प्ले एरिया आहे जिथं ओवी चा म्हणजे इंटरेस्ट
खूप जास्त आहे आणि ऑब्वियस पण आहे, ती लहान आहे आणि तिला हे सगळं पाहिलं की ती पुढं दुसरीकडे कुठे जात नाही. फोटो तर अजिबातच काढत नाही. मला तिचे फोटोज काढता येत नाहीत कारण ती पोजच देत नाही. तिला फक्त खेळण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि ते बरोबर पण आहे. पण आपलं असताना थोडंफार नवीन ठिकाणी गेलो, एक्सप्लोअर करायचं, फोटोज वगैरे काढायच्या, मेमरीज राहतात. कारण असंही आपल्याला सतत येणं जमत नाही एकाच ठिकाणी. तर नाही, ह्या जागी मी नक्की येणार आहे कारण 20 मिनिटात मला काहीच एक्सप्लोअर करता आलं नाही आणि ही जागा खूप सुंदर. ह्या जागेवर अन्याय होईल जर मी इथे सेकंड टाईम गेले नाही तर. इथे एक लेक आहे आणि छान असे फोटोजसाठी सुद्धा पॉईंट आहे. तिथं खूप सारे लोक फोटोज काढत होते. आम्ही थोडंसं लेकसुद्धा पाहिला आणि तिथं थोडेफार फोटोज काढले. 6-10 नंतर सिक्युरिटी गार्ड आले आणि ते सगळ्यांना बाहेर काढायला लागले. मग हळूहळू पुढे येत आम्ही मध्येच फोटोज वगैरे काढले आणि रिटर्न आलो. तर ही आता 20च मिनिटाचा प्रवास असं कसं बरं, तिला घेऊन बाहेर आलो आहे तर ॲटलिस्ट बाबा अर्धा 1 तास तरी गेला पाहिजे. आणि मी येतानाच काय केलं की वरण भात करून आले होते आणि तिला चारला पण होता, म्हणजे काय तिचं टेन्शन नाही राहणार. आणि सोबत एक केळ घेऊन आले होते तर ते मी तिला पुढे मंदिरात आम्ही गेलो होतो. इथं फक्त 20च मिनटं घालवता आले. नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईल तेव्हा ते नक्की शेअर करेल. तर हे एक मंदिर आहे, जवळच होतं तिथून. गगनगिरी महाराजांचं मठ पण आहे आणि शंकराचं मंदिर आहे. तर आम्ही तिथं गेलो तर तिथं खूप सारे अभिषेक वगैरे चालू होते कारण श्रावण महिना आहे आणि खूप गर्दी होती. मग छान वाटलं. थोडंसं मंदिर मोठं आहे, बसायला वगैरे स्पेस होती. तिथं थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर मग येताना स्वतःहून म्हणाल की तुम्हाला आज मी पाणीपुरी देतो. म्हटलं अरे वा, दिवस कुठे उगवला. तर ओवीसाठी आम्ही सुकीपुरी मागवली आणि आमच्या दोघांसाठी पाणीपुरी मागवली आधी एकच. आता ही आयडिया मला भारी वाटली की एक ऑर्डर करायचं. एकदम ऑर्डर करून ना ते पुऱ्या सगळ्या म्हणजे गळून जातं त्या पाण्यामध्ये आणि ते खायला मजा येत नाही. नंतर मग एक रगडापुरीसुद्धा ऑर्डर केली. आता आमचं ऑलमोस्ट फुल झालं होतं की घरी गेल्यानंतर फक्त वरण भात खायचा. आणि येता मग सुपर मार्केटमधून दूध आणि दहीसुद्धा घेऊन आले. आता आमचा प्लॅन ॲक्च्युली काय होता की मला बघायचं होता नरसिम्हा मूव्ही, पण ते काय पॉसिबल झालं नाही. तर ह्यांनी काय केलं, माझे स्मार्ट इंजिनियर पती, त्यांनी लगेच डाउनलोड केला आणि मी घरी पाहिला. तर सगळं कसं वेल झालं. असा हा संडे सगळा माझ्या मनासारखा झाला. ठरवलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. त्यामुळं मला शूटही करता आलं आणि तुमच्यासोबत शेअरही करता आलं. आता व्हिडिओ पूर्ण बनवून झाला होता आणि नंतर मला ह्या क्लिप्स सापडल्या. ऑलरेडी रेकॉर्डिंग झालं होतं, सो मी आळस केला आणि एंडला मी ह्या मंदिराचा व्हिडिओ ॲड करत आहे. तर हे तेच मंदिर आहे महादेवाचं आणि गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तर ज्या गार्डनमध्ये आम्ही गेलो होतो तिथे एक लेक होता. तोच लेक इथे पुढे ह्या मंदिरातून सुद्धा दिसत आहे. काही लोक अगदी त्या गवतामध्ये जाऊन फोटो काढतात, पण ते फार रिस्की आहे कारण पावसाळ्यात साप वगैरे असतात. आणि भोलेबाबांना नमस्कार करा आणि ह्या श्रावण महिन्यात तुमच्या सर्व अपेक्षा, आध्यात्मिक जे काही गोल असतील ते सर्व काही पूर्ण होऊ द्या आणि भोलेबाबांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात भरभराट राहू द्या, सुखसमृद्धी राहू द्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.